आपण पाहत आहोत आपल्यासोबत उपस्थित आहेत सन्माननीय नगरसेवक कन्हैया बेटा भोईर, त्याचबरोबर महानगरपालिकेचे इंजिनियर आपल्यासोबत चौधरी सर उपस्थित आहेत इथे। त्याचबरोबर दोन ज्या मीटिंग झाल्या आणि जी महानगरपालिकेमध्ये मीटिंग झाली, सन्माननीय उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळी ती मीटिंग झाली आणि तिथे जो प्रश्न मांडण्यात आला तो म्हणजे रस्त्याचा प्रश्न। वामनदाबा टू सनटेकचा हा 500 मीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम तात्कालीन करून द्यावं अशी विनंती करण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये सन्माननीय उपमहापौर यांनीही आदेश दिले की ते काम लवकरात लवकर करून घेऊया। आता आपण बोलणार आहोत सन्माननीय नगरसेवक यांच्याशी की त्याची कुठपर्यंत ते काम आलेलं आहे। काय पाहिजे 14ला तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, तदनंतर आपण ताबडतोब महापालिकेत संपर्क साधून 15 तारखेला आपण सर्वपक्षीय बैठक आणि समोर आपल्या उपमहापौर आणि सभागृह नेते होते, त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी सूर्यवंशी साहेबांना सूचना दिल्या होत्या की आपल्याला तुमच्या नियमात असो नसो, तुमच्या टेंडरच्या मुदतीत असो नसो, परंतु आपल्याला BM करायचं आहे, कारण लोकांना त्रास होता कामा नये। पावसाला जवळाला आहे, पावसाच्या नंतर तिकडे बरेच ॲक्सिडेंटचे धोके आहेत। रिक्षा चालवतात त्या रिक्षावाल्यांना त्रास होतो, त्यांच्या कमरेला त्रास होतो आहे, त्याच्यामुळे मग रिक्षा चालवतात आणि पुढे परिवहन सेवा बिघडते। आणि काल पुन्हा एकदा महापौर यांच्यासोबत देखील बैठक झाली, तेव्हा महापौर देखील बोलले की हे काम तुम्ही 500 मीटर बोला किंवा 600 मीटर जे काय आहे ते वामनदाबा ते काम लवकरात लवकर मार्गी लावा। अशा महापौरांनी कालच इंजिनियर होते, वाचंगे होते, सूर्यवंशी होते, चौधरी साहेब पण होते, ठेकेदार पण होते, सर्व त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार ते काम चालू करते। आपण जसं पाहिलं आता सन्माननीय नगरसेवक यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे की एक्झॅक्टली काय झालेलं आहे आणि आज आपण आशा करूया की आज ह्या काही दिवसामध्ये या 2-3 दिवसामध्ये त्या कामाला सुरुवात होईल आणि जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे जो ज्या सर्वपक्षीय बैठकीमध्येही सामान्यांनी जो उचललेला प्रश्न त्या प्रश्नास एक सन्मान म्हणून माननीय नगरसेवक कन्हैया बेटा भोईर यांनी ज्या पद्धतीने लवकरात लवकर काम करण्यासाठी महापौर यांना विनंती केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू सो मच सर।